अजर बिहारी। राम से चल के राम पे आए, प्रेम कोई हमें और न जाने। राम से रूठे राम से माने, राम सिया की करुण कहानी। एक है चंदन एक है पानी। राम सिया राम जय जय राम। 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 तेरे नाम ओम ताना तेरे नाम तेरे नाम आदि का तेरे नाम तेरे नाम आदि का तेरे नाम तेरे नाम आदि का ताना ना तेरे नाम आदि का ताना ना तेरे नाम आदि का ताना ना तेरे नाम आदि का होरानी ताना ना तेरे नाम। हरि अनंत हरि कथा अनंता, कहि सुनहि बहु विधि सब संता। राम रतन धन जो कोई पाए, जीवन भर रामायण गाए। मंगल भवन अमंगल हारी, द्रवहु सुदशरथ अजर बिहारी। राम सिया राम जय जय राम। राम सिया राम जय जय राम। राम सिया राम जय जय राम। राम सिया राम जय जय राम।
वारीचा घेतला पावलानी आम्हा वाळवंटी तुझी सावली गळा भेट घेण्या भीमेची निघाली तुझ्या नाम घोषात इंद्रायणी भिडे आसमंती ध्वजा वैष्णवांची उभी पंढरी आज नानावली तुझे नाव ओठी तुझे रूप ध्यानी जीवाला तुझी आस गाला गली जरी बाप साऱ्या जगाचा परी तू आम्हाले करांची विठू माऊली तुझी वाट रात्रंदिनी घेतला पावला निवसा टाळ घोषातून साध येते तुझी धावते वैष्णवाला दिशा ध्वजा वैष्णवांची उभी पंढरी आज नादावली तुझे नाव ओठी तुझे रूप ध्यानी जीवाला तुझी आस गा लागली जरी बाप साऱ्या जगाचा परी तू आम्हाले कराची विठू माऊली दुःख हरता हरता विघ्नाचे गुरवे कुळवे प्रेम कृपाजयाचे सर्वांगी सुंदर उटिशे डोळाचे कंठी जळके माळ मुक्ता फळाचे जय देव जय मंगल मूर्ती दर्शन मात्रे मन कामे मात्रे मन कामना पूर्ती जय देव भजित परा तुझ गौरी कुवरा चंदनाची ओढी कुमकुम केशरा हिरे गणित मुकुट शोभतो बरा झुणझुणते नो पुरे चरणी घागरिया जय
नमः सजयति सिन्धुरवदनो देवो यत्पादपङ्कजस्मरणं वासरमणिरिव तमसा राशिं नाशयति विघ्नानां नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरयेत् मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गुरुसाक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरुवे नमः नमस्ते शारदे देवी सरस्वती मतिप्रदे वसत्वं मम जिह्वाग्रे सर्वविद्याप्रदाभ समचरणसरोजं सान्द्रनेनायुडाभं जघननिहितपाणिं मण्डनं मण्डनानां तरुणतुलसेवाला कन्धरं कञ्जनेत्रं सदयधवलहासं विठ्ठलं जगद्गुरु श्री तुकाराम महाराज की सद्गुरु श्री माधवनाथ महाराज की परम सद्गुरु निजानंदी देवी श्री ताई महाराज की जय जय रघुवीर मंगलमूर्ती जय जय रघुवीर समर्थ
उपस्थित सर्व श्रोतृवृंदांच्या हृदयस्थ परमात्म्याला श्रोते तुम्ही महेशाची या मूर्ती मी दुबळा अर्चितसे भक्ती बोल जरी गंगावती तरी स्वीकाराल की. अत्यंत ज्येष्ठ श्रेष्ठ माझ्यापेक्षा वय अनुभव आणि ज्ञान या सर्व बाबतीमध्ये आपण श्रेष्ठ असलेली मंडळी तीर्थाच्या ठिकाणी आपण सगळे इथे उपस्थित दर्शन कीर्तनाच्या प्रारंभी घेते. उत्तम व्यवस्था उत्तम ध्वनी व्यवस्था. आपल्या इकडे वारकरी संप्रदायाची परंपरा आहे बरोबर. 5-25 टाळकरी मागे बघायची सवय आहे सगळ्यांना. त्यामुळे काही जणांना प्रश्न पडला असेल की कीर्तन असं कसं काय नाही का.
विठ्ठल विठ्ठल विठ्ठलचा जयघोष ऐकायची सवय, सदा नाम घोष करू हरिकथा, तेणे सदा चित्ता समाधान. त्यामुळे आज परमादरणीय ताई महाराजांच्या अत्यंत सश्रद्ध अशा सेविका असलेल्या आणि कृपांकित असलेल्या असं मी म्हणेन अशा परमादरणीय आमच्या प्रिय शीतलताई, त्यांचे यजमान, त्यांच्या माध्यमातून आज आपल्या सगळ्यांचं दर्शन घेण्याचं भाग्य मला लाभलं. मी ताईंना मनापासून धन्यवाद देते. ज्यांच्याशी फोनवर संपर्क झाला असे परमादरणीय परमश्रद्धेय जयराम दादा म्हणतात त्यांना, सगळे मनापासून दादांनाही वंदन करते. आपण सर्व ज्येष्ठ आहात, श्रेष्ठ आहात. ज्ञानगंगा असते समोर, आपण गंगेच्या पाण्यात उभं राहतो आणि सूर्याला अर्घ्य देतो, तशी माझ्यासमोर ही ज्ञानाची गंगा आहे असं मी समजते. आणि परब्रह्म स्वरूपाचा दर्जा प्रत्येक संतांनी श्रोत्यांना दिला. ग्रंथाच्या आरंभी पहिल्यांदा श्रोत्यांना वंदन केलं अनेक संतांनी. त्यामुळे कीर्तनाला आपण सर्वजण अत्यंत भावुकतेने सश्रद्ध अंतःकरणाने उपस्थित आहात. मी मनापासून सगळ्यांना नमस्कार करते, आपल्या हृदयस्थ परमात्म्याला वंदन करते. तबल्याच्या साथीला उपस्थित असलेले परमादरणीय आमचे हरिभक्तीपरायण भागवत महाराज, मी मनापासून त्यांना वंदन करते. आणि या बाजूला माझे यजमान हरिभक्तीपरायण कौस्तुभ परांजपे, स्वतः उत्तम कीर्तनकार आहेत. आणि मी नेहमी गंमत करते अशी की अशीही साथ आहे आणि आयुष्यातही साथ आहे, त्यामुळे दोन्ही बाजूने आपल्याला सांभाळायचं काम ते करतात. मनापासून आमच्या दोघांच्याही पाठीवर आपले आशीर्वाद मागते. आणि आमच्या घरातला एक माणूस आता तुमच्यापैकी होऊन बसलाय, त्यामुळे तो तिकडे म्हणजे आल्या आल्या काय असतं बघा, संतांच्या साधनेची स्पंदनं, संतांचं अस्तित्व आणि अशा विभूतिमत्वांच्या सानिध्यात आल्यानंतर आपण परक्या ठिकाणी आलोय हा भावच राहत नाही. हे परकेपण पूर्ण मावळून जातं. मी माझे मावळो सर्व, तू तुझे उगवो आता. समर्थ सद्गुरू पावसचे आमचे स्वरूपानंद स्वामी महाराज म्हणतात की माझं पण संपतं आणि तिथे आपलं सुरू होतं. त्यामुळे आपल्या सगळ्यांच्या हृदयस्थ भगवंताला मी नमस्कार करते. ज्यांच्या ज्यांच्या नावाचा उल्लेख करावा, खरं तर माझा अधिकार लहान आहे, मी सगळ्यात वयाने अनुभवाने लहान आहे. ज्यांच्या दर्शनाचा आज आमच्याही वाट्याला योग आला असे परम आदरणीय परमश्रद्धेय शेगावचं ज्यांचं स्थान आहे आणि एवढं मोठं कार्य आहे, त्या कार्याचं, त्या अभ्यासाचं वर्णन करावं आणि त्यांच्या अधिकाराला मी वंदन करते. परमादरणीय दासभार्गव महाराज, मनापासून त्यांच्या चरणारविंदी कृतज्ञतापूर्वक वंदन करते. आता आपण सगळ्यांनी माझ्याबरोबर परमसद्गुरू परम श्रद्धेय निजानंदी देवीश्री ताई महाराजांच्या चरित्रगाथेचं आपण दर्शन घेतलं आणि इतक्या सुंदर स्वरूपामध्ये जणू काही समोर असं घडतंय की काय, या इतक्या दिव्य स्वरूपामध्ये आपण सगळ्यांनी ते चित्रप्रदर्शन किंवा चरित्राची ती गाथा आपण सगळ्यांनी पाहिली. त्याच्यासाठी ज्यांनी मेहनत घेतली आहे, अर्थात ती महाराजांची की बाबांची कृपा आहे, हे सगळ्यांना ठाऊक आहे. करते करविते ते, पण आपलं सिलेक्शन केलं त्यांनी असं तर आपण मानतोच ना. म्हणजे भगवंत आपलं सिलेक्शन करतो तेव्हा आपल्याकडून काहीतरी सेवा तो करवून घेतो. हजारो माणसं आहेत, पण हे चित्र करवून घेणारे कुणीतरी व्यक्ती, ज्यांच्या कुंचलातनं ते चित्र साकारलं जाईल अशी आमचे परमादरणीय मिलिंद सर जोशी, बरोबर ना, हां शिंपी, परमादरणीय आमच्या शीतलताई आहेत. हां, जोरदार टाळ्या वाजवा त्यांच्यासाठी, आमच्या ताईंसाठी जोरदार टाळ्या वाजवा. खास काय असतं म्हणजे मी महिला आहे आणि आमच्या महिला शक्तीचं थोडंसं स्त्री शक्तीचा जागर आहे सध्या. आम्ही सगळीकडे पुढे हो, बरोबर आहे की नाही माता भगिनी वर्ग, हो म्हणा. एसटीत पण आपण आहे की नाही, घरात पण आपलाच आवाज आहे की नाही, मी यांच्या समोर बोलते आहे की नाही, आपलाच आवाज आहे. त्यामुळे मला ताईंबद्दल विशेष आदर आणि प्राऊड मी फील करते की त्यांच्याविषयी विशेष अभिमान आहे. अत्यंत सुंदर अशा सद्भावनायुक्त अंतःकरण आणि त्यांचे यजमान आहेत आमचे योगेश दादा. मनापासून सरांना सुद्धा मी अभिवादन करते. आहेत का सर इथे? त्यांच्यासाठी सुद्धा जोरदार टाळ्या वाजवा. कार्यकर्ते नेहमी असे मागे जाऊन बसतात की पुढाकार त्यांना आवडत नाही, पडद्यामागे राहावं आणि हेच मोठेपणाचं लक्षण आहे. मी मनापासून त्यांना नमस्कार करते. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ताईंच्या सेवेत असलेली हरिभक्तीपरायण संजय सर कुलकर्णी, मी मनापासून त्यांनाही वंदन करते. अजून कुणाच्या नावाचा उल्लेख माझ्याकडून राहता कामा नाहीये आणि तो राहिला तर मला क्षमा करा. असेल काही तर मला सांगू शकता आपण. हां, जयरामदादांचं नाव घेतलं, उल्लेख केला मी. आमच्या बहिणी आई साहेबांना मनापासून त्यांनाही नमस्कार करते. उत्तम ध्वनी व्यवस्था आहे, उत्तम सगळं चालू आहे. फक्त तुमच्या
तुमच्या नावात तुमचा जो जय जयकाराचा आवाज आला ना तो काही माझ्या मनासारखा नाही. त्याबद्दल काय म्हणणं आहे आपलं? खणखणीत नाम घेतलं पाहिजे. आपण संतांच्या दरबारात आहोत आणि त्यांनी दिलंय सगळं म्हणून तर त्याचं नाम त्याला द्यायचंय. त्याला जे आवडतं ते आपल्याला द्यायचंय भगवंताला. त्यामुळे भगवंतांना त्यांचं नाम त्यांच्या कीर्तीचं गायन आवडतं. त्यामुळे त्यांच्या जर दारात आपण बसलोय त्यांच्या नावाने प्रसाद ग्रहण करतो तर त्यांचं नाव घ्यायला कसला संकोच बाळगायची गरज नाही. खणखणीत आवाजामध्ये एकदा जयघोष करा. राजाधिराज प्रभू रामचंद्र महाराज की, छत्रपती श्री शिवाजी महाराज की, आर्य सनातन वैदिक हिंदू धर्म की जय जय रघुवीर. जाणता कधी लागते ना त्यावेळी ती जाणीव करून देतात. आणि व्यक्तिगत आयुष्यामध्ये व्यवहारामध्ये जरी पूर्वरंग आवडत असला तरी कीर्तनामधला पूर्वरंगही आणि उत्तरंगही तेवढ्याच आपण जीवनाचं म्हणजे पूर्ण जीवाचं काम करून आपण चिंतन श्रवण करूया. अल्पमतीने अल्पबुद्धीने आणि अल्पकुवतीने महाराजांच्या या अभंगाची पूजा बांधण्याचा प्रयत्न करते. गोड अभंग आहे नामदेव महाराजांचा. त्या अभंगाचं अगदी थोडक्यात गायन करून मग आपण निरूपणाला सुरुवात करूया. सगळे जागे राहाल अशी आशा बाळगते बरं का. कीर्तन म्हटलं की ती बाया येते. तिला निमंत्रण द्यावं लागत नाही, ती येते. तिला राम रावणाच्या युद्धात वर होता. काय तर रावणाच्या आधी रावणाचा एक भाऊ मारला गेला, कुंभकर्ण त्याचं नाव. त्याला 2 बायका होत्या. एकीचं नाव जागृती, दुसरीचं नाव निद्रा. ती जागृती नावाची पत्नी सती गेली आणि निद्रा देवी आली रामांकडे आणि रामांना ती म्हणाली, देवा प्रभू मी आता काय करू, माझा पती तर निघून गेला, मी कुठे जाऊ. तेव्हा प्रभू रामचंद्र म्हणाले, तू बाई आता कथा कीर्तनात जात जा. म्हणून ती इथे येते. अजून स्पष्ट सांगते, कीर्तनामध्ये जो कोणी झोपतो त्याला पुढचं, माझं नाही प्रमाण आहेत अभंगाची संतांची, कीर्तनामध्ये जो कोणी झोपतो त्याला पुढचा जन्म अजगराचा मिळतो. नंतर म्हणू नका आधी नाही का सांगायचं, आज झाली आमची एक डुलकी आता. आणि त्याच्या शेजारी जो कोणी बसलाय तो जरी जागा असला तरी त्याला बेडकाचा जन्म प्राप्त होतो. हे मी माझं सांगत नाही, हे संतांची प्रमाण आहे. आपण जागेपणी कीर्तन श्रवण करणार आहात. अतिशय टवटवीत आणि फ्रेश चेहऱ्याने आपण सगळे समोर रिलॅक्स व्हा. जे काही आपल्या समोर आता 1.5-2 तास आपल्या हातात आहेत, प्रपंचातल्या सगळ्या कटकटी सगळं बाजूला ठेवूया आणि नामामध्ये रमूया. ब्रह्ममूर्ती संत जगियावतरे, ब्रह्ममूर्ती धाधिक धाधा धिक धाधा धिक धाधा धिक धाधा. संत जगियावतरे, ब्रह्ममूर्ती संत. 60 कमी करा, बेस द्या. 60 कमी करा. जगियावतरे, ब्रह्ममूर्ती संत जगियावतरे, ब्रह्ममूर्ती संत जगियावतरे. उतराया रे दीन जना, ब्रह्ममूर्ती धादी निंदा धादी निंदा धादी निंदा निंदा. जगियावतरे, ब्रह्ममूर्ती संत. ब्रह्मादिक त्यांचे वंदिती पायवळी, ब्रह्मादिक त्यांचे वंदिती पायवळी. नाम घेता वदनी दोष जाती, ब्रह्ममूर्ती संत जगियावतरे, ब्रह्ममूर्ती संत.
संतश्रेष्ठ भक्त शिरोमणी आणि विठुरायाचे प्रेम भांडारी असलेले संतश्रेष्ठ नामदेव महाराज यांचा 4 चरणांचा अत्युत्कृष्ट असा अभंग 2 चरण असणाऱ्यांसाठी लिहिलाय. कारण धन्य धन्य हा नरदेहो, तेथील अपूर्वता पहा हो, जो जो कीजे परमार्थला हो, तो तो पावे सिद्धी ते. पशुदेही नाही गती, ऐसे सर्वत्र सांगती, या नरदेहीच प्राप्ती परलोकाची. 84 लक्ष योनी मात्रांमधून मिळालेला मानवदेह आणि त्या मानवदेहाची सार्थकता काय असू शकते, तर अध्यात्मशास्त्रातली सच्चिद आनंद ही अवस्था प्राप्त करणं. आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी घेणे. इथं आल्यानंतर नेमकं करायचं काय, कुणाचा संग करायचा आणि जीवनाचं सार्थक कुठल्या मार्गाने करायचं, त्या मार्गावरून चालत असताना साधक, साधन आणि साध्य या त्रिपुटीचा विचार करताना, साधकांनी साध्याचा विचार करत असताना कुठलं साधन अंगीकार करायचा, कुठल्या साधनाचा अंगीकार करायचा, संतांनी आम्हाला एक वाट आखून दिली. तेणेची पंथे चालो जाता, न पडेची गुंता कोठे काही. म्हणाले त्या वाटेवरनं चाला तर खरं. तुमच्या आयुष्यातला सगळा गुंता, सगळ्या समस्या, सगळ्या अडचणी क्षणार्धात नष्ट झाल्याशिवाय राहणार नाही. फक्त या मार्गावर यात खरं. आम्ही म्हणतो बघू 60 ओलांडल्यानंतर, रिटायरमेंट झाल्यावर बघूया, आत्ताच कुठे देवधर्म करा, आत्ताच कुठे नाम घ्या, आत्ताच कुठे जपजाप्य करता, तीर्थयात्रा करता, व्रत वैकल्य करता, दानधर्म, सगळं नंतर 60 ओलांडल्यानंतर. पण ज्यावेळी देह टवटवीत आहे अशा क्षणी उठलेलं बसवत नाही, बसलेलं उठवत नाही, अशी अवस्था होते. भगवंताचं नाम नीट घेता येत नाही. अशा वेळी परमेश्वर आम्हाला आठवतो, संत सत्पुरुषांची आठवण होते. पण त्याही पूर्वी मला सांगा, भगवंतांच्या चरणावर, बाबांच्या चरणावर आपण सुकलेलं फूल अर्पण केलं तर आपल्यालाच बरं वाटणार नाही. मग हा देह ज्यावेळी टवटवीत आहे त्याच वेळी जर भगवंताच्या पायाशी समर्पित केला तर ते त्याला जास्त आवडणार आहे. म्हणून अखिल कोट ब्रह्मांडाचा नायक असं परब्रह्म स्वरूपात आपण त्याचं वर्णन करतो. ब्रह्मांडाची निर्मिती करणारा तो रचनाकार, जगाचा नियंता, एका रुपयाची, एका पैशाची चूक नाही केली. चुका आपण करतो मानव प्राणी, पण सृष्टी निर्मात्यांनी कसलीच चूक नाही केली. सृष्टी निर्माण करत असताना या भगवंतांना आमच्या तुकोबरायांनी एक उपमा दिली. म्हणाले, असा माझा भगवंत असा रंगारी आहे ना, असा इंजिनियर आहे की अनेकांची मती, म्हणजे श्रुतींना सुद्धा त्याचं वर्णन नाही करता आलं. श्रुती नेती नेती म्हणती गोविंदुरे, न इति न इति. शेष शिळला झाल्या सहस्त्र, जिव्हा जिव्हा देव काहो विटेवरी उभा. वर्णन करताना शेषाच्या सुद्धा जिव्हा सहस्त्र व्हाव्यात असा भगवंत. त्याचं वर्णन तुकोबर एका शब्दात करतात. देव रंगारी रंगारी, 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 देव रंगारी रंगारी. रंग त्रिभुवनाचा करी, रंग त्रिभुवनाचा करी, देव रंगारी रंगारी, देव रंगारी रंगारी, देव रंगारी रंगारी, देव रंगारी रंगारी. हो माया पट रंगविला, माया पट रंगविला, माया पट रंगविला, पंचकरण मेळविला, माया पट रंगविला, पंचकरण मेळविला. देव रंगारी रंगारी, देव रंगारी रंगारी, देव रंगारी रंगारी, देव रंगारी रंगारी. काय म्हणाले तुकोबर आहे? तुका म्हणे चारी खाणी, जारज उद्विज स्वेदज आणि अंडज. तुका म्हणे चारी खाणी, तुका म्हणे चारी खाणी, पहा चालती अजोनी, देव रंगारी रंगारी. अहो जुळे असले ना तरी फरक आहे, एकासारखं दुसरं नाहीये. प्रत्येकाला स्वतंत्र अस्तित्व दिलं आणि भगवद्गीता आम्हाला सांगते, जीवनम सर्वभूतेषु
प्रत्येक भूतमात्रामध्ये तोच आला, सृष्टीच्या कणाकणामध्ये तोच सामावला, या विश्वामध्ये तोच भरला, त्यानेच सगळं विश्व भारलं. आणि एवढं सगळं करून देह नव्हे मी हे सरे उरला उरे पांडुरंग उरला उरे विठ्ठल, सगळं समर्पित करून शेवटी उरतो सुद्धा तोच म्हणाले.